आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अगं माझा सुद्धा विश्वास बसत नाहीये, माझाच काय घरातल्या कुणाचाच विश्वास बसत नाहीये, इवन कौशिकी ताईंचा सुद्धा। अगं पण निशी हे कसं शक्य आहे? आय डोंट नो, मला नाही माहिती, पण हे खरं आहे बिकॉज त्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत, सर्टिफिकेट, फोटोज, एव्हरीथिंग। त्या दोघांचं लग्न झालंय हे खरं आहे। ही तारिणी माझ्या अपेक्षेपेक्षा पण आगाऊ निघाली ग। तो केदार त्या खांडेकरांचा मुलगा आहे समजल्यावर त्याला बरोबर जाळ्यात ओढला तिने आणि त्या खांडेकरांची चूक झाली। एक्झॅक्टली, आधी म्हणायची मला पैसा, प्रॉपर्टी यात काही इंटरेस्टच नाहीये, आणि आता कुठे गेले तिचे ते प्रिन्सिपल, इथिक्स? मी रिच फॅमिली मध्ये आली आहे ना लग्न करून, हे तिला सहन नाही झालंय। माझं सुख आहे ना ते तिला बघवतच नाही, आणि मुद्दाम केलंय म्हणून हे सगळं तिने मुद्दाम केलं। आय नो। तू रस्त्यावर ना कोणावरही हात उगारू शकत नाहीस। आज दिसलीस, यापुढे कधीही दिसू नकोस। तो खांडेकरांचा मुलगा आहे, पण तो चांगला मुलगा नाहीये। तुमचा भाऊ मुलींची छेड करायचा, त्यांना ब्लॅकमेल करायचा, जेणेकरून त्यांचा होकार मिळवता येईल, आणि ते मिळवल्यानंतर त्यांच्याशी गैरवर्तन करायचं। तारिणी, तू किती स्वार्थी आहेस याचा अनुभव घेतलाय मी। खर तर पुन्हा कधी तुझं तोंड बघणार नाही असं ठरवलं होतं, पण आज दया काकांमुळे, फक्त दया काकांमुळे नाईलाजास्तव तुझं स्वागत करावं लागतंय। तुला कदाचित वाटत असेल तुझं लग्न झालंय, तू या घरात आलीयस म्हणून सगळ्या गोष्टी विसरून मी तुला माफ करेन, पण हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे, आणि तो गैरसमज फार काळ टिकणार नाही। केदारचा वापर करून तू या घरात आलीयस, माझ्या कुटुंबात आलीयस, आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही। कौशिकी ताई, मला माफ करा, आम्ही जे करतोय ते चुकीचे हे माहिती आहे मला, पण माझ्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी, तिच्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी मला आणि केदारला हे नाटक करावं लागतंय। तुमच्या भावाला दुखवायचा हेतू नाहीये माझा, पण एक नाईलाज आहे ज्याबद्दल मी कोणाला काहीच सांगू शकत नाही। जमलं तर मला माफ करा। या, आपल्या मिशनचं नाव असेल मिशन गृहप्रवेश। यापुढचे सगळे समारंभ हे खांडेकर कुटुंबातच होतील, आणि खांडेकरांच्या घरात तारिणी पाऊलही ठेवणार नाही। मालती, बाहेर ये। ओ सासूबाई, बाहेर या जरा। अहो, कुठे आहात तुम्ही? ताबडतोब सगळ्यांनी बाहेर या। काय झालं? सासूबाई, तारिणी कुठे? तारिणी खरं तर यावेळेला आश्रमात असते, सकाळीच गेली आहे ती। काय झालंय सांगशील की नाही? कळेल ना, सगळ्यांना सगळं कळेल। ए ना मग फोन लाव तारिणीला। काय झालंय? तारिणीला फोन लाव। थांब आम्ही, मी लावते। आई, मी लावते फोन। अगं मी लावते फोन। नाही, फोन लावायला काहीच हरकत नाही, पण सकाळी सकाळी एवढा आरडाओरडा करायला काय झालंय? तुमच्या तारिणीमुळे चार चौघात तोंड दाखवायला जागा नाही राहिली आहे। तिच्या आईने चार चौघात अब्रू घालवलीच होती, लेकीने बरोबर आईच्या पावलावर पाऊल ठेवलंय। रेखा, जरा शांत हो ग, बोलताना काही भान ठेव ना तू। आपण काय बोलतोय ना याचा विचार करावा माणसाने एकदा। बरोबर, आम्हीच विचार करायचा, मीच विचार करायचा, हो ना? तुमच्या नातीने बाहेर जाऊन शेण खायचं, आणि आम्ही मात्र शब्द जपून वापरायचे, बरोबर ना? बस रेखा, बस।
उगाच काही माहित नसताना तारिणीवर असे आरोप करायचे नाहीत. माझी तारिणी कधीच चुकत नाही. चला चला देवाच्या पाया पडून घ्या. चला. कौशिकी मॅडम, ती जरा इराजवळ आहे. ती आली की तुमची राहायची व्यवस्था करेल. तोवर तुम्ही पाया पडा. अगं तारिणी, तुझं नक्की लग्न झालंय ना? हो. अगं मग सवाष्ण नमस्कार कसा करतात एवढं सुद्धा माहिती नाही तुला? अगं आधी देवाला हळद कुंकू व्हायचं, मग स्वतःच्या कपाळाला लावायचं. एवढं सुद्धा माहित नाही? हो करते. आई जगत्तारिणी, मला माहितीये मी जे करते त्यामुळे माझी माणसं दुखावली जाणार आहेत. सुमी बाबा ह्यांच्यापर्यंत कदाचित ही बातमी पोचलीही असेल, पण तुला सगळं माहितीये हे मी माझ्या आईच्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी करतेय. हे मिशन संपल्यावर मला सगळ्यांना सगळं खरं खरं सांगून टाकायचंय. त्यामुळे मला ताकद दे. हे मिशन लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी माझी साथ दे. तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू देत. माधवा, तारिणीला फोन लाव. तारिणी, तुझ्या बाबांचा फोन आहे, उचलू? अगं तू बाबांचा फोन का घेत नाहीयेस? त्यांना तरी माहितीये ना तुमचं लग्न झालंय ते. नाही उचलत आहे फोन. माझा पण उचलत नाहीये ती फोन. नाहीच उचलणार ती फोन. कुठल्या तोंडाने उचलेल फोन? हा, कुठल्या तोंडाने उचलेल? अगं पण तू सांग ना काय झालंय ते. कशाला उगाच घर डोक्यावर घेतेस? तुमच्या लाडक्या तारिणीचा आदर्श देत असता ना घरच्या मुलींना. गोडवे गात असता तिचे. तारिणीवर खूप विश्वास आहे ना तुमचा. त्याच तारिणीने घरातल्या सगळ्यांचा विश्वासघात केलाय. पण नक्की काय झालंय ते तरी सांगशील की नाही? लग्न केलंय, लग्न. कमाल केली बाबा या दोघांनी. अरे घरच्यांना तरी सांगायचं होतं ना. ते हिंदी पिक्चर मध्ये दाखवतात ना, हिरो हिरोईन कुठल्या तरी मिशन साठी सगळ्यांपासून लपून छपून काहीतरी करत असतात. तसं झालंय. कुणालाच माहिती नाही आणि यांचं म्हणे लग्न झालंय.